नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जनतेचे नायक, राजे आणि दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आतापर्यंत बरंच लिखाण झालेलं आहे, बरंच संशोधन झालेलं आहे, बरीच पुस्तके बाजारात आलेली आहेत. वाचक प्रेमींसाठी तर ती एक चांगल्या प्रकारची मेजवानीच आहे. यापैकी महत्वाची पुस्तके कुठली आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच. आणि या पुस्तकात आपण माहिती घेणार आहोत शिवाजी महाराजांच्या नवीन आलेल्या पुस्तकाबद्दल, ज्याचं नाव आहे विश्वास पाटील लिखित महाकादंबरी महासम्राट खंड पहिला झंझावात. सुरुवातीला मी माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव विशाल बिहाडे आणि मी इंग्रजी साहित्यामधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि माझी 1-2 पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत, काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मित्रांनो, मी सर्वात जास्त मराठी साहित्य प्रेमी आहे. म्हणजे इंग्रजी साहित्याचंही वाचन मी करतो, परंतु मराठी ही आपली स्वतःची भाषा आहे, त्यामुळे मी मराठीतून वाचन जास्त करतो. याच्याबरोबर मी एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेल की मी मराठीतून सर्वात जास्त वाचन का करतो. ठीक आहे, आज आपण रिव्ह्यू बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुस्तकाचा विश्वास पाटील लिखित महाकादंबरी खंड पहिला झंझावात. मित्रांनो, विश्वास पाटील यांना महाराष्ट्राचे महाकादंबरीकार म्हणूनही ओळखलं जातं, तसंच पानिपतकार म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर लेखन केलेलं आहे आणि आता त्यांची लेखणी वळालेली आहे आपल्या प्रिय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राकडे. आणि या लेखणीमधून त्यांनी पहिला खंड साकारलेला आहे, त्याचं नाव आहे झंझावात. अगदी अलीकडच्या कालावधीत म्हणजे 2022 साली ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे आणि माझ्या एका भाग्य म्हणू शकतो, त्याच्यामुळे मला ती पहिलीच प्रत वाचायला मिळाली होती. व्हिडिओचा रिव्ह्यू थोडासा उशिरा बनवतोय, कारण आता त्यांचा खंड दुसरा आणि तिसराही नुकताच प्रकाशित झालेला आहे. त्याबद्दल वाचकांच्या मनात उत्सुकता लागते की इतर शिवचरित्रामध्ये आणि विश्वास पाटील सर लिखित शिवचरित्रामध्ये काय फरक आहे. याच रिव्ह्यू मध्ये मी त्याचं थोडक्यात माहिती देऊन टाकतो. मित्रांनो, महासम्राट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील म्हणजेच महापिता शहाजीराजे भोसले साहेब. शहाजी महाराजांबद्दल विश्वास पाटीलांनी या पुस्तकांमध्ये बऱ्याच प्रकारचं विस्तृत प्रकारचं लिखाण केलेलं आहे, जे जास्त करून आपल्याला दुसरीकडे कुठे वाचायला मिळत नाही किंवा आपल्याला बरीच ग्रंथ शोधावे लागतात शहाजी महाराजांच्या माहितीसाठी, इतिहासासाठी. म्हणजे शहाजी महाराजांचं बालपण, त्यांचे चुलते, त्यांचे भाऊ, त्यांचे वडील, त्यांनी कुठले कुठले पराक्रम केले, कुठल्या लढाया केल्या, आपल्या पुण्याजवळचं भुलेश्वर ठिकाणी त्यांनी केलेलं वास्तव्य, त्यांना स्वराज्याची कल्पना कुठे सुचली, जिजाऊ साहेबांनी त्यांना दिलेली साथ, जिजाऊ साहेबांचं सुद्धा हलकसं बॅकग्राऊंड या कादंबरीमध्ये आलेलं आहे की त्यांच्या वडिलांचा घात कसा झाला, त्यांची हत्या कोणी केली वगैरे. अगदी म्हणजे खिळवून ठेवणारं लिखाण आहे, खिळवून ठेवणारं लिखाण आहे. म्हणजे वाचकांना याच्यात बोर तर अजिबात होणार नाही, कंटाळा तर अजिबात येणार नाही. उलट पक्षी या कादंबरीतून अधिक माहिती तर नक्कीच मिळेल. शहाजी महाराजांनी मलिक अंबर बरोबर केलेली जी पहिली लढाई होती, पहिला गनिमी कावा त्यांनी वापरला होता नगर जिल्ह्यात, ज्याच्यामध्ये त्यांनी मुघलांच्या सेनेला अक्षरशः पाणी पाजलं, हे आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळणार आहे. शहाजी महाराजांचे जे जवळचे प्रिय बंधू होते, त्यांचे सख्खे भाऊ, ते स्वर्गवासी कसे झाले हे सुद्धा या कादंबरीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. त्यानंतर शिवजन्मानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण कशा प्रकारे झालं, शहाजी राजांनी त्यांची घडवणूक कशा प्रकारे केली, जिजामाते साहेबांनी त्यांची घडवणूक आणि जपवणूक कशा प्रकारे केली, लाल महालातील त्यांचं वास्तव्य आणि पुणे परिसरात त्यांनी केलेली कार्ये, त्यानंतर राजगडावरील प्रस्थान आणि स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट म्हणजे अफजल खान आणि त्या अफजल खानाचा वध, इथपर्यंत या कादंबरीच्या पहिल्या खंडात विस्तृतपणे लिखाण करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हा झाला महासम्राट खंड पहिला झंझावात या पुस्तकाचा थोडक्यात रिव्ह्यू. या कादंबरी मालिकेच्या दुसऱ्या खंडाचा रिव्ह्यू लवकरच मी तुमच्याकडे घेऊन येईल. तोपर्यंत जय शिवराय.